तर हाय एव्हरीवन, तर मी आता चालली आहे सोहमला आणायला. तर ती माझी रोजची ड्युटीच आहे बरं का. स्कूलमध्ये सोडायचं, स्कूलमधून आणायचं आणि परत क्रिकेट स्टेडियममध्ये सोडायचं आणि क्रिकेट स्टेडियममधून घेऊन यायचं. कारण क्रिकेट स्टेडियम हे घरापासून थोडंसं लांब आहे आणि रहदारीचा रस्ता आहे. तर सोहम बघा ग्राउंडच्या बाहेर आलेला आहे. त्याचं स्वप्न आहे क्रिकेटर व्हायचं. तर मी म्हणलं चला आतापासूनच सुरुवात होऊन जाऊ द्या. तर आम्ही त्याला 6-7 महिने झालं लावलेले आहे आणि तो मस्त इकडं तिकडं बघत येत होता आणि त्याला नंतरनं गाडीवर घेतलं आणि त्याला लागली होती भरपूर अशी भूक. मला 2-3 कामं पण करायची होती. मी म्हणलं चल खाऊ घालील काहीतरी तुला. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. कोण कोण ह्या मिकी माऊसवर बसायचं नक्कीच सांगा. तर आम्ही इकडे गेलो मधला मारुतीला. मला ना काय बकेट्स घ्यायच्या होत्या. सोलापूरला बाय द वे बकेट्सला ना बादली म्हणतात बरं का. तर ह्या 400-400 रुपयाला छान अशा दणकट बकेट होत्या. मी एक 7-8 वर्षाखाली घेतलेल्या ह्या बकेट, ज्या की आत्ता फुटल्या. तर 400 रुपयाची बकेट खूप वर्ष जाते आणि अशा चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं कधीही समजदारी. तर आणि आता इकडे तवा आणि हे जे पोळीपाट आहे ना ते मला खूप आवडलं होतं, पण त्याने नाही घेऊन दिलं मला. आणि या साखळ्या वगैरे भरपूर असं काय काय होतं. तर सोहमला भूक लागली होती म्हणून आम्ही इकडं पाणीपुरी खायला आलोत. कारण घरी जाऊन स्वयंपाकही बनवायचा होता आणि प्लस मग आत्ता बाहेर काय खाल्लं तर घरी निम्मा स्वयंपाक झाला होता. मग जेवणार तर नाही तो, त्याकरता मग मी इथं पाणीपुरीचं ऑप्शन निवडलं आणि एकदम भन्नाट अशी होती पाणीपुरी. पण तसं तर मला ना मुंबईची पाणीपुरी खूप आवडते, पण सोलापूर आणि मुंबईमध्ये खूप फरक आहे बरं का पाणीपुरीमध्ये. तर आता 7 वर्षापूर्वी मी जेव्हा लॉकडाऊनच्या आधी मुंबईला राहायची ना त्यावेळेस खाल्ली होती. आम्ही तिथेच होतो आधी राहायला. ती कहाणी कधीतरी तुम्हाला परत सांगेल. आणि त्यानंतर ना चपात्या घेतल्या करायला. बाहेर जरी जाऊन आलं तर घरातलं काम काय आपला पिछा सोडत नाही, ते तर करावंच लागणार. तर चपात्या घेतल्या भाजून आणि सोहम अभ्यासाला बसलेला, कारण तिकडनं आल्याच्यानंतर तो अभ्यासाला बसतो. तर इकडं आता भाजीची तयारी करते. शिमला मिरचीची भाजी करायची आहे. तर मी पूर्ण काय रेसिपी दाखवत नाही, परत तुम्हीच म्हणतात कायच ते परत किचन आणि हे ते भाज्या आणि हे वगैरे दाखवतीस म्हणून. तर इकडं घातली मी टमॅटो वगैरे सगळं असं कांदा वगैरे घातले. अशी आपली जी सिंपल असते ना शिमला मिरचीची भाजी मी तशीच करणार आहे. तर चला तर मग मी भाजी करते. बाय.